नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. गुरुपूजन भाग 2. कालच्या भागामध्ये आपण सद्गुरूंना आदरांजली व्हायची असते गुरुपौर्णिमेच्या दिवशी असं बघितलं. ती कशी ते आजच्या भागामध्ये बघूया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्षम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. असे हे सद्गुरू. या गुरु शब्दाचे अनेक अर्थ आहेत. आचार्य, उपाध्याय, ज्येष्ठ, श्रेष्ठ, उपदेशक इत्यादी. गुरु शब्दाचा गकार हा सिद्धी देणारा, रकार हा पापहारक आणि उकार हा अव्यक्त विष्णू आहे, असा हा तिन्हीचा समावेश असलेला आणि श्रेष्ठ असा गुरु. गुरु हा शब्द वैदिक सूत्रग्रंथांपासून आढळतो. शिष्याने गुरुगृही जाऊन अध्ययन करणे ही प्रथा सूत्र काळामध्ये पूर्णपणे रूढ झालेली होती. तशा प्रकारची गुरुकुलंसुद्धा त्या काळात बरीच निर्माण झाली होती. कृष्ण, बलराम इत्यादींनी अशा गुरुगृहातच गुरुसेवा करून विद्या मिळवली. सूत्रकालापूर्वी मंत्रकालामध्ये मात्र गुरुकल्पना तशी विकसित झालेली नव्हती. मंत्र हे स्वयंस्फूर्तीने तयार होत किंवा अनुकरणाने होत, परंतु त्यांच्या वाढीसाठी त्यांचं पद्धतशीर शिक्षण देणारा वर्ग त्या काळी अस्तित्वात नव्हता. त्यासाठीच्या गुरुसंस्थेची आवश्यकता तेव्हा उत्पन्न झाली. अध्यात्मज्ञानासंबंधीच्या अशा गुरुशिष्य परंपरा पुढे होत्या. मोक्षासाठी विशिष्ट मार्गाचा आग्रह धरणारे अनेक संप्रदाय नंतर निर्माण झाले. मुसलमानी आक्रमणानंतरच्या काळात धार्मिक संप्रदायामध्ये गुरुला असाधारण महत्त्व प्राप्त झाले. निर्गुण संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यांच्यापूर्वी बौद्ध सिद्धांचा संप्रदाय प्रचलित होता. बौद्ध सिद्धांनी अनेक प्रकारे गुरुमहिमा वाढवला. परमतत्व हे महापंडितांनाही अगम्य आहे. ते गुरुकृपे वाचून प्राप्त होणारच नाही. नाथपंथात ईश्वराहून गुरुला श्रेष्ठ दर्जाचं स्थान आहे. नाथयोग्यांनी शिवाला आदिगुरु मानलं. नाथपंथातले पितृवंश न सांगता गुरुवंश सांगण्याचा त्यांच्यात प्रघात आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा मी विठ्ठलपंतांचा असं कुठे ते म्हणत नसेल, तर ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा असे मात्र वारंवार सांगत. निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे मोठे बंधू आणि तेच ज्ञानदेवांचे गुरु. ज्ञानेश्वर हे नाव सार्थ करणारी अलौकिक भव्य दिव्य प्रतिभा आपल्याला लाभली ती केवळ गुरुकृपेच्या परिस्पर्शामुळे. ही नम्र जाणीव ज्ञानोबांच्या केवळ शब्दाशब्दामधूनच नव्हे तर अक्षराअक्षरामधून व्यक्त होत राहते. गुरुशिष्याची अजोड जोडी म्हणून त्रिखंडामध्ये ख्याती प्राप्त झालेले हे दोन बंधू अवघ्या 20-22च्या वयातले. एकंदरीत पाहता नाथ असोत, सिद्ध असोत, सर्वांनीच गुरुची आवश्यकता अपरिहार्यपणे मानलेली आहे. जो निगुरा म्हणजे गुरुहीन, गुरुशिवाय असतो त्याला ब्रह्मज्ञान कधीही होऊ शकत नाही असंच सर्वांचं सांगणं आहे. म्हणूनच म्हणतात, गुरुकृपेविण नाही आत्मज्ञान, वावुगा तो क्षीण साधनांचा. थेट ज्ञानेश्वरांपासून रामदासांपर्यंत प्रत्येक संतांनी गुरुसंस्थेची महती गायलेली आहे. ते या प्रत्येकाच्या वाङ्मय कृतीवरूनही आपल्याला दिसतं. गुरुकृपा झाल्या वाचून कोणालाही परमेश्वराचं खरं ज्ञान प्राप्त होत नाही. हा मोक्ष मार्गातला शाश्वतचा आणि अबाधित सिद्धांत आहे. गुरुदेव दोन्ही समान ऐसे वेदांचे वचन असं नाथ म्हणतात. पुढे जाऊन ते म्हणतात, देव पूजिता गुरुसी आनंद, गुरुसी पूजिता देवा परमानंद. देवाला पूजलं तर गुरुला आनंद होतो, पण गुरूंना जर तुम्ही पूजलं, त्यांची पूजा केलीत तर देवाला परमानंद होतो. असा निर्वाळा नाथाने दिलेला आहे. रामदास स्वामी म्हणतात की सद्गुरू वाचून कधी ज्ञान प्राप्त होणार नाही. तुम्ही 14 विद्यांचा अभ्यास जरी केलात, रिद्धी सिद्धी जरी तुम्हाला वश झाल्या, तरीसुद्धा सद्गुरूंच्या कृपे वाचून खरं हित होणार नाही. ज्याला मोक्ष हवा असेल त्यांनी सद्गुरू करायलाच हवा. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी असं त्यांनी म्हटलंच आहे.
एखाद्या वृक्षाच्या वा झाडाच्या मुळांना पाणी घातलं की ते आपोआप फांद्यांना आणि पानांना पोचतं. तसंच गुरुभजनाने, गुरुविषयी कृतज्ञ राहिल्याने हाती घेतलेलं काम हे नक्कीच सिद्धीस जातं. निष्ठावान शिष्य आणि आदर्श गुरु याविषयी शिवदिन केसरी आपल्या पदामध्ये म्हणतात, माझी देवपूजा पाय तुझे गुरुराजा. गुरुचरणाची माती तेची माझी भागीरथी. असा हा गुरु, चिदाकार गुरु, चित्स्वरूप गुरु, चिन्मय सद्गुरु तव शरणम. ओम गुरु परात् परा गुरु, ओंकारा गुरु तव शरणम. ओंकारा गुरु तव शरणम. ओंकारा गुरु तव शरणम. जय श्रीराम.